सर्वप्रथम आपण वर्तुळ याबद्दल काल माहिती पाहिलेली आहे. आपण पुन्हा एकदा याचा उजाळा करू. वर्तुळ ही द्विमित असलेला असा आकार आहे की तो जो एका प्रतलावर आहे. हे फळा म्हणजे माझं प्रतल आहे. या ठिकाणी एक ठराविक बिंदू घेऊन, निश्चित बिंदू घेऊन आपण या बिंदूपासून एका निश्चित अंतरावर, या अंतरावर असणारे सर्व बिंदू जोडणारा जो आकार आहे त्या आकाराला आपल्याला वर्तुळ असं म्हटलं आहे. हा वर्तुळाचा आकार एका निश्चित प्रतलावर आहे आणि हा प्रतलावर असल्या कारणाने याला जाडी नाही, म्हणजे हा फक्त 2D आकार आहे, द्विमित आकार आहे. वर्तुळावर हा एक बिंदू वर्तुळाच्या आत जो घेतलेला आहे हा आहे याचा केंद्रबिंदू, आणि या केंद्रबिंदूपासून वर्तुळावर असणारे आपण सर्व बिंदू जोडतो. या वर्तुळावर असणारा हा एक बिंदू, केंद्रबिंदू ते वर्तुळावर असणारा एक बिंदू, हे जे अंतर आहे हे अंतर आपण प्रत्येक वेळेला त्या अंतराचा विचार केलेला आहे वर्तुळ टाकताना, आणि हे जे अंतर आहे या अंतराला आपण त्या वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतो. हे आपण काल पाहिलेलं आहे. त्रिज्या, या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ही त्रिज्या या वर्तुळाच्या आतमध्ये अशा असंख्य त्रिज्या आपण पाहू शकतो. कारण या वर्तुळावर जे बिंदू आहे, या वर्तुळावर हे जे बिंदू आहे हे बिंदू असंख्य आहे. त्यामुळे हे बिंदू असंख्य असल्यामुळे केंद्रबिंदू मात्र एकच आहे. केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू जोडणारा रेषाखंड हा सुद्धा आपला असंख्य होईल. त्यामुळे एका वर्तुळात केंद्रबिंदू एक आहे पण त्रिज्या मात्र असंख्य आहे. ठीक आहे. तर आपण आता त्रिज्येच्या पुढे पहा. केंद्र पाहिलं, त्रिज्या पाहिली. आता त्या वर्तुळाच्या आत असणारी त्याची जीवा, या वर्तुळाचा केंद्रबिंदू ती आहे, याची त्रिज्या आपण पाहिली. पण जीवा, ही जीवा अशी आहे, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा असा रेषाखंड जो वर्तुळावरचे दोन बिंदू जोडत आहे, आणि हा रेषाखंड वर्तुळाच्या आतल्या भागात आहे. समजा या बिंदूला आपण P नाव देऊ आणि या बिंदूला Q नाव देऊ. PQ हा जो रेषाखंड आहे, या रेषाखंडाला आपण या ठिकाणी शब्द वापरलेला आहे जीवा. आणि जी जीवा आहे अशा वर्तुळावर आपण कुठलेही दोन बिंदू जोडून जीवा काढू शकतो. अशा जीवा आपण कितीही काढू शकतो, कारण आपण आताच पाहिले या वर्तुळाच्या कडेवर असंख्य बिंदू आहेत. मग जसं आपण वर जाऊ तसं या जीवेची लांबी कमी कमी होत चालली आहे. जसं केंद्रापासून खाली येऊ तशी पण सुद्धा लांबी कमी होत चालली आहे. पण जसं आपण केंद्रात जवळ येऊ तसे मात्र त्या जीवेची लांबी केंद्राजवळ वाढत आहे, आणि याची लांबी सर्वात जास्त कुठे असेल तर सर्वात जास्त केंद्रबिंदूतून जाताना असेल. बरोबर. म्हणजे या वर्तुळामध्ये असंख्य जीवा आपण काढू शकतो, पण वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जी जीवा आहे ती जीवा ही सर्वात मोठी
जीवा या ठिकाणी आहे. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जीवा ही सर्वात मोठी आहे. बाकीच्या जीवा याच्यापेक्षा नक्कीच लहान असतात. ठीक आहे. आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू, त्रिज्या आणि जीवा यांच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. यानंतर वर्तुळाचा पुढचा भाग व्यास. कोणत्याही वर्तुळाचा एक केंद्रबिंदू आहे आणि त्या केंद्रबिंदूपासून निश्चित अंतर जे घेतलं त्याला आपण त्रिज्या म्हणतो. या निश्चित अंतरावर असलेले सर्व बिंदू म्हणजे ही वर्तुळाची त्रिज्या. आता हा जो केंद्रबिंदू आहे सी केंद्रबिंदू, हा केंद्रबिंदू या वर्तुळावरील कुठलेही दोन बिंदू जर आपण जोडायचे ठरवले ते अशा प्रकारे जोडायचे की त्यांना जोडणारा जो रेषाखंड आहे तो वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणार आहे. वर्तुळ प्रत्येक वेळी वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून आपण जीवा काढतो आणि ही जीवा आहे ही जीवा सर्वात मोठी वर्तुळाची जीवा असते. म्हणजेच या सर्वात मोठ्या जीवेला आपण या ठिकाणी व्यास म्हणू शकतो. म्हणजे हा जो व्यास आहे हा व्यास वर्तुळावरील दोन बिंदू जोडतो, पण तो कसा पण जोडत नाही, तो वर्तुळाच्या केंद्रबिंदूतूनच जायला हवा. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारा असा रेषाखंड की जो वर्तुळावरील दोन बिंदू जोडत आहे त्याला आपण व्यास असे म्हणतो. आणि हा व्यास यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे तो आता आपण पाहू. वर्तुळ आपलं आपण पाहिलं ही त्रिज्या आणि ही त्याच्या विरुद्ध बाजूला सुद्धा पण त्रिज्याच आहे. पण जर नीट विचार केला जर ही त्रिज्या 3 सेंटीमीटर असेल तर या बाजूची त्रिज्या सुद्धा 3 सेंटीमीटर बनवायची. पहा म्हणजे ही त्रिज्या त्याच्या विरुद्ध बाजूला आपण जर वाढवली तर या बाजूला त्याचं माप आणि त्याच्या विरुद्ध बाजूला असणारं माप एकच असणार आहे, कारण वर्तुळ एकच आहे. मग अशा वेळेला आपण हा AB रेषाखंडाचा जर विचार केला तर पहा या AB रेषाखंडाचं जे माप आहे ते या सेंटर पासून ही एका बाजूला त्रिज्या दुसऱ्या बाजूला त्रिज्या 3 + 3 म्हणजे या AB चं माप आहे 6 सेंटीमीटर. हे जे AB चं माप 6 सेंटीमीटर आहे ही AB वर्तुळाच्या केंद्रातून दिलेली आहे. वर्तुळावरील दोन बिंदू जोडलेले आहेत. मग आपण आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारा असा रेषाखंड जो केंद्रातून गेलेला आहे त्याला आपण व्यास म्हणतो. म्हणजे हा जो AB आहे हा AB या ठिकाणी व्यास आहे आणि या व्यासाचं जे माप आहे ते आहे 6. बरं त्रिज्या होती 3. पहा त्रिज्या रेडियस CA किंवा CB 3 सेंटीमीटर होती. आता यांच्यामध्ये दोघांमध्ये काय संबंध आहे तो आपण पाहू. त्रिज्या 3 आणि व्यास 6 त्रिज्येच्या दुप्पट 2 ने गुणणे म्हणजे दुप्पट जर केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 6. म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट आपल्याला व्यास मिळतो.
आणि हे 3 3च्या बरोबर. म्हणजे या ठिकाणी वाक्य काय होतं, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. बर, आता या वाक्याला उलट करा बरं. व्यासाच्या निम्म दोनने भागायचं. व्यासाच्या निम्म म्हणजे दोनने भागायचं. त्रिज्या त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो आणि व्यासाच्या निम्मपट त्रिज्या असतो. हा या ठिकाणी वाक्य तयार झाले. आणि याचा बेसिक अर्थ आपल्याला जर माहित असला तर आपण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर सहज देऊ शकतो. केंद्र, त्रिज्या, जीवा, व्यास. आता पुढचा भाग आहे परिघ. आता परिघ काय आहे? आपण काल परिघाबद्दल थोडक्यात चर्चा केलेली आहे. मला केंद्रबिंदूपासून निश्चित अंतरावर असणारा हा पहिला बिंदू म्हणजे पी आहे आणि बरोबर हे अंतर आहे 5 सेंटीमीटर. या केंद्रबिंदूपासून इकडचा पण हा बिंदू घेतला मी, हा बिंदू आहे Q. हे सुद्धा अंतर 5 सेंटीमीटर आहे. असे सारख्या अंतरावर असणारे सर्व बिंदू मला घ्यायचे आहे. हे सर्व बिंदू या अंतरावर असणारे हे मला घ्यायचे आहेत आणि हे बिंदू घेऊन निश्चित आकार या ठिकाणी पाहिजे. हे सर्व बिंदू घेऊन या वर्तुळावरून सर्व बिंदू घेऊन. आता वर्तुळ हा द्विमित असलेला आकार आहे. मग या वर्तुळाचा परिघ म्हणजे काय? समजा मी या P बिंदूपासून हे वर्तुळ इथं कापलेलं आहे. हे वर्तुळ म्हणजे आपण असं समजू की या वर्तुळाच्या या बिंदूवर आपण एक दोरी, या वर्तुळाच्या जागेवर आपण दोरी आणली आहे किंवा दोरा आणलेला आहे आणि हा दोरा आपल्याला कात्रीने या P बिंदूवर कट करायचा आहे. हा दोरा कात्रीने कट केल्यानंतर हा P बिंदू आणि इकडचा भाग हा दोरा सलग आपल्याला असा जागेवर येणार आहे. आता हा जो दोरा आहे या दोऱ्याचं जर मी माप मोजलं ते काही जे म्हणणार आहे ते जे माप आहे ते माप ठराविक निश्चित येणार आहे. ते मग सेंटीमीटर मध्ये येईल, त्या वर्तुळाच्या हिशोबाने ते मीटर मध्ये पण येऊ शकते. मग हे जे निश्चित माप आहे ते आपण अशा प्रकारे मोजलेलं आहे. ज्या मापाला या वर्तुळाची आपण बाह्य भाग मोजला या वर्तुळाची परिमिती म्हणतात. आपण परिमिती हा शब्द ऐकलेला आहे. परिमिती कोणत्याही आकाराची असेल तर त्या आकाराच्या बाहेरच्या बाजू पूर्ण मोजून त्याची एक फेरी पूर्ण करणे. म्हणजे वर्तुळाची ही एक फेरी पूर्ण झालेली आहे. ही एक फेरी म्हणजे या वर्तुळाची परिमिती. आणि भौमितिक भाषेत या परिमितीला वर्तुळाच्या परिमितीला नाव आहे. त्या वर्तुळाच्या एका फेरीला नाव आहे या वर्तुळाचा परिघ. सर्कमफरन्स परिघ. मग तो जो परिघ आहे तो परिघ म्हणजे हा जो दोरा आहे या दोऱ्याचं माप. आणि हा दोरा म्हणजे या वर्तुळावरील बिंदूचा म्हणजे वर्तुळाचा हा जो भाग आहे हा आहे परिघ. आणि तो परिघ कसा बनला? वर्तुळावरील एका फेरीपासून जितका दोरा आहे त्या दोऱ्यापासून हा भाग बनलेला आहे परिघ. ठीक आहे. सर्कमफरन्स. ओके, चला आपण पुढे जाऊया. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शब्दांवरून समजतात. परिघ पाहिलं. आता अंतर्भाग बाह्य दोन्ही भाग आपण एकाच वेळेला पाहू. अंतर्भाग आणि बाह्य. आता अंतर्भाग
इंटिरियर अंतर भाग हा पाहताना आपल्याला आधी वर्तुळाचे भाग जे उपघटक आहेत त्या घटकांवर वर्तुळाचे किती भाग पडले ते आपण आधी पाहू. हे बघा आतमध्ये असणाऱ्या या बिंदूंचा समुच्चय, त्यानंतर बाहेर असणारे हे बिंदू आणि तिसऱ्या प्रकारचा भाग जो आहे तो म्हणजे वर्तुळाच्या व्यापकलेवर असणारे बिंदू. आता या सगळ्यांमध्ये एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे या वर्तुळाची त्रिज्या. समजा या वर्तुळाची या त्रिज्येपेक्षा कमी मापा सर्व बिंदू हे त्रिज्येपेक्षा कमी मापाचे असणारे सर्व बिंदू हे वर्तुळाच्या आतमध्ये येतील. समजा एखाद्या ह्या केंद्रापासूनचे इथल्या बिंदूचा अंतर ते भरलं आपल्याला 4.9 सेंटीमीटर, म्हणजे खूप पाचच्या जवळ आहे पण 5 नाही, म्हणजे ते वर्तुळाच्या आतमध्ये ते बिंदू आहे. हा इथला बिंदू बघा 5 सेंटीमीटरच्या आत असणारे वर्तुळाच्या केंद्रापासून त्रिज्येपेक्षा कमी अंतरावर असणारे सर्व बिंदू हे वर्तुळाच्या आतमध्ये आहेत. म्हणजे हा जो भाग आहे हा वर्तुळाच्या आतला भाग आहे. या आतल्या भागाचे नाव आहे अंतर्भाग. हा भाग एकदम सोपा आहे, पण त्रिज्येपेक्षा लहान अंतरावर वर्तुळामध्ये असणारे सर्व बिंदू या अंतर्भागात असतात. आता बाह्य बघा हे 5 सेंटीमीटरच्या अंतर इथपर्यंत आहे. इथून बाहेर लगेच बिंदू आपण घेतला 5 पेक्षा जास्त अंतरावर असतो, म्हणजे वर्तुळाच्या केंद्रापासून अंतर ते समजा 5.1 सेंटीमीटर. तर हा जो बिंदू आहे हा वर्तुळाच्या कडेपेक्षा तो बाहेर, असे बाहेर असणारे सर्व बिंदू हे वर्तुळाच्या बाह्य भागात असतात. वर्तुळाचा बाह्य भाग आणि वर्तुळाचा अंतर्भाग. आता तिसरा जो भाग आहे तो आहे वर्तुळावरील बिंदूंचा. यांचं माप हे त्रिज्ये एवढं, म्हणजे त्रिज्ये एवढं माप, त्रिज्येपेक्षा कमी माप आणि त्रिज्येपेक्षा जास्त मापावर असणारे बिंदू हे त्या भागांना दर्शवतात. आता शेवटचा भाग आपल्याला पाहायचा या ठिकाणी या वर्तुळाबद्दल, जो आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. वर्तुळ चौरस. आता पहा हे आहे वर्तुळ. या वर्तुळाचा हा केंद्रबिंदू. वर्तुळाच्या कडेवर मी 2 कुठलेही बिंदू घेतो. समजा हा बिंदू P आणि हा बिंदू P. आता एक लक्षात घ्या, हे वर्तुळ म्हणजे एक बांगडी आहे असं आपण समजू, आणि ही बांगडी काही कारणाने तुटणार आहे. आता ही तुटणार आहे कशी बघा, 2 भागात तुटली. हा एक भाग मला मिळाला तुटलेला भाग बरं का, आणि त्याच्या खालचा एक भाग मिळाला तुटलेला. समजा हा इकडचा भाग, हा इथपर्यंत तुटलेला भाग. जो तुटलेला भाग आहे ना, तो तुटलेला भाग हा वर्तुळाचा भाग आहे, या बांगडीचा भाग आहे. म्हणून हा तुटलेला भाग एक निश्चितपणे आपल्याला जो आकार दर्शवतो त्या आकाराला या वर्तुळाचा वर्तुळ कंस, आर्क ऑफ अ सर्कल, सर्कलचा वर्तुळाचा कंस. आता पहा हा जो भाग आहे हा बांगडी, या वर्तुळाच्या बांगडीचा एक तुटलेला भाग आहे. याचं जर वाचन करायचं असेल
तर मात्र आपल्याला इथं महत्वाची गोष्ट आहे ही, त्याचं वाचन कसं करायचं. जर मी याचं वाचन केलं पी क्यू, पी क्यू, तर पी क्यू मला दोन बाजूने दिसतोय बघा. पी क्यू मला या बाजूने पण दिसतोय आणि या बाजूने पण दिसतोय. तर नेमका कोणता भाग मी या बांगडीचा आहे हे मला समजत नाही. मग हे समजण्याकरता आपण ह्या बांगडीच्या कोणत्याही तुकड्याच्या कोणत्याही जागेवर एक अक्षर आपण घ्यायचं, म्हणजे आपल्याला वाचायला सोपं पडेल. समजा हे अक्षर मी या ठिकाणी घेतो आ आणि इकडच्या बाजूला अक्षर घेतो यश. आता मला जर बांगडीचा हा भाग वाचायचा असेल तर मी वाचन कसं करणार बघा. पी आर क्यू. आपल्याला बांगडीची शेवटची चौकं, तुटलेली चौकं बघायची आहेत. त्या तुटलेल्या भागाची त्याचं वाचन मी करणार पी आर क्यू. म्हणजे मला वरचा भाग पाहायचा आहे, वरचा वर्तुळ कंस पाहायचा आहे. हा वर्तुळ कंस वरचा. आणि आता खालचा भाग जर मला पाहायचा असेल तर पी एस क्यू. आपण क्यू करून पण वाचू शकतो, क्यू एस पी. इकडे सुद्धा क्यू आर पी. बघा, हे वाचण्यासाठी सुलभ व्हावं म्हणून याच्या कोणत्याही जागेवर मध्यबिंदूवर नाही, या कंसाच्या कुठल्याही जागेवर आपण एक अक्षर घेऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे वर्तुळ कंस हा सुद्धा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता वर्तुळ कंस अर्धा, छोटा आणि मोठा याबद्दल आपण पाहणार आहोत. पहा, आता वर्तुळ कंसाची मापानुसार कसे भाग आपण बघू. हा आपला केंद्रबिंदू या वर्तुळाचा. या वर्तुळातील या केंद्रबिंदूमध्ये बांगडीचा हा जो तुटलेला भाग आहे याचं निरीक्षण करा. त्याला आपण इथं पी नाव देऊ. या वर्तुळ कंसाचं नाव आहे वर्तुळ कंस ए पी बी. वर्तुळ कंस ए पी बी बघा तिकडचा त्या बी पर्यंत. आता वर्तुळ कंस ए सी बी आणि हा जो खालचा भाग आहे त्याला आपण आर नाव देऊ. इथं वर्तुळ कंस ए आर बी. बघा, हे दोन्ही भाग जर आपण नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल हा याचा व्यास आहे आणि व्यासामध्ये जेव्हा व्यासाचा हा भाग आपल्याला दिसतो तर तो भाग नीट पहा. हे दोन्ही भाग एकरूप आहेत. म्हणजे हा जो वर्तुळ कंस आहे ही बांगडी आणि या बांगडीचा तुकडा, हे दोन्ही तुकडे हे एक सारख्या मापाचे आहेत. म्हणजे हे दोन्ही वर्तुळ कंस आता याच्यामध्ये कोणताच मोठा नाही आणि कोणताच लहान नाही. दोन्ही वर्तुळ कंस सारख्या मापाचे आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला आपलं कोन मापक आठवतो बघा. कोन मापकाचा आकार आणि कोन मापकाचा कोन आपण जर मोजला तर 0 डिग्री पासून 180 अंशापर्यंत. म्हणजे कोन मापकाचे जे माप आहे ते माप या ठिकाणी लागू पडते. म्हणजे अर्ध वर्तुळ कंस, ह्या वर्तुळाचा हा अर्धा भाग आहे म्हणून या वर्तुळ कंसाला नाव मिळालं अर्ध वर्तुळ कंस. आणि या अर्ध वर्तुळ कंसाचे माप हे 180 अंश. मग पूर्ण वर्तुळाचं किती असेल तर पूर्ण वर्तुळाचं आहे 304. आता अर्ध वर्तुळ कंस झालं. आता आपण मोठा आणि लहान भाग कसा आहे तो बघू. पुन्हा वर्तुळ काढू आपण. इकडे एक बिंदू आहे आणि इकडे एक बिंदू आहे, ज्याला आपण नाव देऊ पी, त्याला नाव देऊ सी. त्या वर्तुळाची जी बांगडी आहे मला या पी आणि क्यू या बिंदूवरती बांगडी तोडायची आहे आणि याचे दोनच तुकडे मला मिळवायचे आहेत. समजा याच्या खाली नाव देऊ एस, इकडे नाव देऊ आर.
मग वर्तुळ कंस PSQ, वर्तुळ कंस PSQ कडे पहा. हा भाग आपल्या डोळ्यांना लगेच सहज दिसतो की हा तुटलेला तुकडा म्हणजे हा वर्तुळ कंस या वरच्या वर्तुळ कंसापेक्षा निश्चितपणे हा लहान आहे. लहान म्हणजे लघु, म्हणून या वर्तुळ कंसाचं नाव आहे लघु वर्तुळ कंस. आणि त्याच्या उलट वरचा तुकडा हा मोठा आहे याच्यापेक्षा, म्हणून याचं नाव आहे मोठा म्हणजे विशाल, विशाल वर्तुळ कंस. याचं नाव आहे या ठिकाणी PRQ, PRQ, विशाल वर्तुळ कंस PRQ आणि लघु वर्तुळ कंस PSQ. ठीक आहे, चला पुढे. आतापर्यंत आपण वर्तुळांच्या या अत्यंत महत्वाच्या भागांबद्दल माहिती पाहिलेली आहे. केंद्र, सेंटर, त्रिज्या, रेडियस, जीवा, कॉड, व्यास, डायमीटर, परिघ, सर्कमफरन्स, अंतर्भाग, इंटिरियर पोर्शन, इंटिरियर बाह्य भाग, एक्सटिरियर पोर्शन, वर्तुळ कंस, आर्क ऑफ अ सर्कल, आर्क म्हणजे वर्तुळ कंस हा भाग आपल्याला थोडा नवा आहे. वर्तुळ कंस म्हणजे तुमच्या वर्तुळाचा तुटलेला भाग, वर्तुळ कंस म्हणजे तुटलेली बांगडी. ठीक आहे, आता आपल्याला प्रश्नांकडे जायचं आहे. पहा पुन्हा एकदा या स्लाइड मध्ये पहा. केंद्र P, आपण याला केंद्र देऊ. पहा या ठिकाणी याचं केंद्र आहे केंद्र P. त्रिज्या PS, आपल्याला त्रिज्या देऊ आपण. समजा हा S बिंदू इथं आहे आणि हा S बिंदू मला या P पासून जोडायचा आहे. तर ही आहे आपली त्रिज्या. त्रिज्या PS, केंद्रापासूनच वाचन करायचं. त्रिज्या PS, आपण केंद्रापासून वर्तुळावरील बिंदू जोडत आहोत. व्यास QR. आता समजा इथे एक बिंदू आहे Q आणि इकडे एक बिंदू आहे R. आता मला व्यास शब्द आहे म्हणजे माझा व्यास वर्तुळाच्या केंद्रातूनच गेला पाहिजे, म्हणून हा जो Q आहे हा Q बरोबर केंद्रबिंदूतूनच गेला पाहिजे. QR, बघा हे दोन बिंदू जोडले. आता हा Q पासून R पर्यंत मी वाचतो आणि R पासून Q पर्यंत पण वाचू शकतो. म्हणजे हा माझा व्यास आहे. व्यास QR, त्रिज्या PS, केंद्र P. केंद्र म्हणजेच केंद्रबिंदू. आता जीवा AB आणि जमीन आपण दाखवतो. जीवा दाखवायचे आहे, मग जीवाला आपण A आणि B, समजा हे दोन बिंदू मला जोडायचे आहेत. मग भलचे केंद्रातून जाऊ किंवा न जाऊ, म्हणजे केंद्रातून नाही गेले तरी पण चालतील आणि केंद्रातून गेले तरी सुद्धा चालतील. त्याला आपण जीवा म्हणू शकतो. म्हणजे जीवा हे नाव आपण जर घेतलं तर एखादी जीवा व्यास पण होऊ शकते, पण व्यास नाव घेतलं तर प्रत्येक व्यास हा जीवा असतो. पण प्रत्येक जीवा, आता ही जीवा, प्रत्येक जीवा व्यास नसते. ही जीवा व्यास नाही. आपण समजा ही जीवा घेऊ यम, ठीक आहे बघा यम इथं घेऊ, हा बिंदू यम आणि हा बिंदू इथं यन घेऊ. पहा यम यम. आता समजा ही माझी यम यन ही जीवा आहे, पण ही जीवा माझी कुठून गेली, केंद्राच्या बिंदूतून गेली. म्हणजे केंद्रबिंदूतून जाणारी जी जीवा आहे ती जीवा माझी सर्वात मोठी जीवा आहे. मग आता या जीवेला मी व्यास सुद्धा म्हणतो, पण या जीवेला मला व्यास म्हणता येईल का, त्या एबीला अजिबात नाही. एबी व्यास नाही, म्हणजे प्रत्येक जीवा व्यास असतेच असे नाही. बघा प्रत्येक जीवा व्यास असतेच असे नाही. जी जीवा केंद्रातून जाईल
ती व्यास होईल, जी केंद्रातून जाणार नाही ती व्यास होणार नाही. पण प्रत्येक व्यास, बघा प्रत्येक व्यास हा जीवा असतो म्हणजे असतोच, जीवा असतोच. प्रत्येक व्यास तुम्ही कोणताही व्यास घ्या तो जीवा असतो. जीवेची व्याख्या काय आहे? वर्तुळावरील फक्त दोन बिंदू जोडणारा रेषाखंड, भले तो केंद्रातून जाऊ. ठीक आहे, चला पुढे, चला पुढच्या स्लाइडवर आपण जाऊ. हा वर्तुळ कंसाचं हे या ठिकाणी व्याख्या आहे. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. या दोन बिंदूंमुळे दोन भाग झाले, त्यापैकी प्रत्येक भागाला कंस असे म्हणतात. दोन पैकी कोणता भाग किंवा कोणता कंस आहे ते वाचायचे हे निश्चितपणे समजण्यासाठी कंसाला हे तीन अक्षरी नाव दिलं जातं. कंस PSR, सॉरी कंस PSQ आणि कंस QRP अशा प्रकारे तीन अक्षर नाव दिलं जातं. हे आपण पाहिलेलं आहे. हा वर्तुळाचा आकार. आता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. चला प्रश्न वाचून घ्या. अतिशय सोपे प्रश्न आहेत, त्यामुळं घाई न करता आपण आपल्या उत्तरापर्यंत जायचा. आणि लक्षात घ्या, चुकीचे प्रश्न कायम ओळखण्याची सवय लावा आणि चारही पर्याय वाचल्याशिवाय रंगवायचं नाही, उत्तर रंगवायचं नाही. वर्तुळाचा व्यास डायमीटर हा त्रिज्येचा टिंब असतो. आता मुलांना काय होतं, याच गोष्टी समजतात पण त्या घाईमध्ये कोणत्या तरी कारणामुळे चुकतात. बघा समजा वर्तुळाची माझी त्रिज्या आहे 10 सेंटीमीटर, इथे मी त्रिज्या जागेवर 10 सेंटीमीटर घेतो. मग मला त्रिज्येच्या हा इकडे पण 10 काढला की माझा हा काय बनतो, हा व्यास बनतो, बरोबर का नाही? मग हा माझा व्यास या ठिकाणी होईल 10 आणि 10 20 सेंटीमीटर, बरोबर. मग आपण बघू त्रिज्येच्या व्यास कसा. आता आपल्याला पाहता क्षणी कळते की व्यास हा त्रिज्येपेक्षा नाही, त्रिज्येच्या 2 पट आहे, दुप्पट. बर आणखी आपण पाहू. बघा ज्याला 4 हे अक्षर जोडलेलं आहे, ज्या गोष्टीला, ते माप नेहमी खाली लिहू. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुम्हाला शेकडेवारीमध्ये सुद्धा असे प्रश्न येतील ज्याला 4 जोडलेला आहे ते माप भागाकाराच्या घरात घ्यायचं, छेदाच्या घरात घ्यायचं. आणि जे विचारलेलं माप आहे कुणाच्या जे माप आहे ते खाली, आणि व्यास विचारले व्यासाचं माप लिहा आणि हे दोघांचा भागाकार करायचा. 10 × 10 10 × 20 म्हणजे उत्तर आहे 2/1. मग 2 पट असते, तर ते 2 पट म्हणजे दुप्पट. बघू आता आपण 3 पट तर नाही, चौपट नाही, निम्म म्हणजे 2 पट, निम्म नाही, तर दुप्पट माप असतं. कोणाचं? तर व्यासाचं. कुणाच्या दुप्पट? त्रिज्येच्या दुप्पट. पर्याय क्रमांक 4. आता हा पुढचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पहा, एका वर्तुळाच्या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी, शब्दांचा लक्ष द्या, एका वर्तुळाच्या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेची, बघा आता जीवा म्हणजे काय, 2 माझे बिंदू जोडणारी. पण आता ही जोडणारी कशी आहे, तर वर्तुळ केंद्रातून जाणारी आहे. या केंद्रातून म्हणजे बघा, वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे व्यास. वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा सर्वात मोठी असते
म्हणजे या जीवेची लांबी जी आहे ती त्या वर्तुळाच्या व्यासाची लांबी 19 सेंटीमीटर. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? त्रिज्या फक्त केंद्रापासून वर्तुळावरचा बिंदू जोडणारा रेषाखंड. म्हणजे या व्यासाचं निम्म करावं लागणार. हे दोन्ही माप सारखे असतात. एका वर्तुळाच्या दोन त्रिज्या सारख्या असतात. म्हणजे या त्रिज्याचा निम्म करण्यासाठी 2 ने आपल्याला त्याला भाग द्यावा लागेल. तुम्हाला प्रत्येक वेळी सूत्र वापरायची गरज नाही. तुम्हाला एकदा सराव झाला तर सरावाने कळलं नाही. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. 19 भागिले 2. 19/2. 2चा पाढा 2 18. 18 19 18 गेले उरला 1. आता यातला काय 2चा भाग जात नाही. 10 करायचे आणि 10 म्हणजे दश. दश म्हणजे दशांश चिन्ह. मग आता 2चा पाढा 10 पर्यंत 10. 9.5 हे माप सेंटीमीटर मध्ये होते. हे सुद्धा माप सेंटीमीटर मध्ये होते. एकक मात्र चुकायची. 9.5 सेंटीमीटर या त्रिज्येचं माप आहे. हे माप आपल्या पर्यायात कुठं आहे? घाई न करता चेक करायचं. 8.5 9 आणि 9.5 सेंटीमीटर म्हणजे 9 नाही, 8.5 नाही, 10.5 नाही. माझं उत्तर 9.5 सेंटीमीटर आहे. ते पर्याय क्रमांक 4 ला आहे. असं शेवटपर्यंत पाहायचं. चला पुढचा प्रश्न. तो प्रश्न जरा चुकीचा होता. तर मग आपण पुढचा प्रश्न पाहू. वर्तुळाचे सर्व व्यास. आता हा प्रश्न मला तरी वाटतं खूप सोप्या प्रकारातला आहे. आता वर्तुळाचा बऱ्यापैकी सर्वच भाग सोपा आहे. प्रश्न बघा. वर्तुळाचे सर्व व्यास. व्यास कोण आहेत रे? वर्तुळाच्या केंद्रातून जाणारे रेषाखंड. वर्तुळाच्या दोन बिंदू जोडणारे रेषाखंड. पण ते केंद्रातून गेले पाहिजे. आता सगळे व्यास एका वर्तुळाचे, समजा हा व्यास जर 14 सेंटीमीटर असेल तर इकडचा व्यास काय 15 भरणार आहे का? 14 भरणार ना. सगळे व्यास सारख्याच लांबीचे असतात. सारख्या म्हणजे समान लांबीचे असतात. माझा समान शब्द पहिल्या पर्यायात आहे, पण पुढचे पर्याय बघू. भिन्न. 1 व 2 योग्य. 1 तर योग्य आहे पण 2 योग्य नाही. म्हणजे हा पर्याय पण नाही आणि यापैकी नाही हा पण पर्याय नाही. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. समान. ओके. वर्तुळाची त्रिज्या आहे बघा. प्रश्न वाचून घेऊ. वर्तुळाची त्रिज्या 4.5 सेंटीमीटर असेल. ठीक आहे. आपण या वर्तुळाची त्रिज्या काढू. प्रत्यक्ष कृतीवर भर द्या. वर्तुळाची त्रिज्या 4.5 सेंटीमीटर असेल. असेल म्हणजे आहेत. त्रिज्या 4.5 तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? आता बघा. सर्वात मोठी जीव आहे ही 4.5 आहे. त्याच्या विरुद्ध बाजूला दुसरी त्रिज्या त्यातूनच जाणारी ती काय करू आपण? PQR. PQR त्रिज्या ही सुद्धा काय येणार? 4.5. आता बघा ह्या दोन्ही त्रिज्या या बरोबर इथे दोन बिंदू आहेत P, R आणि Q. हे दोन बिंदू वर्तुळावरचे आपण जोडले आणि केंद्रातून गेले. आता सर्वात मोठी जीवा आपण पाहिलं. ह्या जीवा सर्वात छोट्या, इकडे पण छोटी, हळूहळू मोठी होत जाते आणि केंद्रबिंदूतून जाणारी जीवा सर्वात मोठी असते. त्यालाच आपण व्यास म्हणतो. म्हणजे आपल्याला सर्वात मोठ्या जीवेची लांबी विचारली म्हणजे व्यासाचीच लांबी काढायची आहे. त्रिज्या 4.5 त्रिज्या गुणिले 2 दुप्पट. त्रिज्याच्या दुप्पट 4.5 याच्या दुप्पट. 4 दुणे 8 म्हणजे पुढचा 1 9. तरी पण गुणाकार करू आपण. 2 10 2 8 8 9 पॉईंट 9.0 म्हणजेच 9. आणि माप कशामध्ये आहे? सेंटीमीटर. म्हणून 9 सेंटीमीटर. 9.0 हे पण बरोबर आहे. 9 सेंटीमीटर. ठीक आहे. असं पाहून घेऊ. 5 सेंटीमीटर नाही. 4.5 तर त्रिज्याच आहे फक्त. आणि 10 सर्वात मोठी म्हणजे त्यातलं सर्वात मोठं माप नाही बघायचं. वर्तुळाच्या बाहेर जाता येत नाही आपल्याला. सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाच्या 9 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न जरा चांगला आहे.
एक लक्षात घ्या, कधी पेपर हा सर्व पेपर खूप अवघड नसतो. आपल्या डोक्यात एक गैरसमज आहे की गणिताचा पेपर अवघड, अजिबात अवघड नसतो. पेपरमध्ये 3 टप्पे आहेत. एक म्हणजे खूप सोपे प्रश्न, दुसरा टप्पा खूप अवघड प्रश्न, आणि मधला टप्पा आहे मध्यम स्वरूपाचे प्रश्न. बघा, 88 मीटर परिघ. आता बघा, परिघ 88 मीटर परिघ. समजा जे माझं वर्तुळ आहे. आता परिघ काय राहणार बघा, इथे हे बिंदू आहे. इथून जर ही सीमा चालायला सुरुवात केली सीमाने, आणि सीमाने एक फेरी पूर्ण मारली, त्याला परत इथे आली, सीमाची झाली एक फेरी. आता सीमाची जर फेरी झाली म्हणजे या वर्तुळाचा तुम्ही एक वर्तुळाची परिमिती पूर्ण केली. वर्तुळाची परिमिती म्हणजे वर्तुळाचं परिघ. म्हणजे सीमाने एका फेरीच्या अंतर गाठलं 88 एवढा अंतर सीमेने चाललेले आहे. वर्तुळाकृती बाग गेला, ही बाग आहे, त्या बागेला सीमा रोज दररोज एका दिवसाची मिळणार ते बघा, एका फेरीची 8 सेंटीमीटर जाईल, तिने 5 फेऱ्या मारलेल्या आहेत. 88 गुणिले 5, 5 8 40, 5 8 40, 40 आणि 4 44, 440 मीटर हे अंतर तिने रोज पूर्ण करते. 440 मीटर म्हणजे जवळपास अर्ध्या किलोमीटरला थोडं कमी. तर 2 आठवड्यात, आता बघा, एका आठवड्यात दिवस आहेत 7. आठवडा म्हणजे 8 दिवस नाही, मला माहित आहे की 2 आठवड्यामध्ये 14 दिवस आहेत. एका दिवसात जर 440 मीटर, तर 14 दिवसात किती? एकामध्ये 440, तर 14 मध्ये किती? 14 0 0, 14चा पारा 4 पर्यंत, 14 चोक 56, 5 14 चोक 56, 56 आणि 5, 56च्या पुढं 5 61, 6160 मीटर हे अंतर, 6160 मीटर. शास्त्र उत्तर ती तेवढं मीटर चालते, आणि आपल्याला विचारले किलोमीटर. तर आपल्याला चांगला माहित आहे मीटर चे किलोमीटर करताना काय करायचं. एका किलोमीटर मध्ये 1000 मीटर आहे, म्हणजे 6000 म्हणजे 6 किलोमीटर. म्हणजे एका किलोमीटर मध्ये जेवढे मीटर आहेत त्या धरण्याला भाग देऊ. लगेच 1000चा पाडा घेत बसायचा नाही, हे 3 झिरो आहे, त्यामुळे हे सगळं कट करायचं, आणि आपला हात हे शेवटच्या घरावर असतो, तो हात 3 घरा मागे न्यायचा, 1 2 आणि 3, आणि ह्या घरापाशी पॉईंट द्यायचा. 6.160 याचं वाचन आहे 6.160. हा शून्य नाही पाहिला तरी चालतो, शेवटचा. आणि आता याला आपण किलोमीटर असा शब्द देऊ, म्हणजे 6 किलोमीटर पूर्ण आणि 160 मीटर. 6 किलोमीटर 160 मीटर किंवा 6.160 किलोमीटर हा पर्याय बरोबर आहे. सगळे पर्याय पाहू. 6 किलोमीटर नाही, त्याच्यापेक्षा जास्त. 7.160 घाई घाईत आपण 7 पाण्याची शक्यता असते, ते नाही. 6.5 परफेक्ट 6.5 किलोमीटर नाही, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. येते ना. आता बघा, पुढचा प्रश्न वाचून घ्या. अतिशय सोप्या प्रकारचा प्रश्न आहे हा सुद्धा. एका वर्तुळाचा परिघ 198 सेंटीमीटर आहे. परिघ आहे, परिघाचा फॉर्म्युला काल आपण पाहिला होता. परिघ बरोबर
परीघ काढण्यासाठी सूत्र आहे आपल्याकडे 2 ने गुणा, कुणाला गुणा, पायला गुणा, आणि पायने परत गुणा कोणाला, आर ला गुणा. बघा आता पाय हे ग्रीक अक्षर आहे, या पायची किंमत 22°7 ही अप्रॉक्सिमेटली घेतलेली असते. ही याची खरी पक्की किंमत नाही, ही आपण अप्रॉक्सिमेटली घेतो. म्हणजेच ही किंमत आपण अशा पण पॉइंट मध्ये लिहू शकतो. फक्त या पुढचे जे अंक आहेत हे न थांबणारे आहेत. त्यामुळं सध्या फक्त आपल्या कामासाठी आपण 3 पॉईंट विचार करू. 2 ने आर ला गुणायचं म्हणजे 2 गुणिले आर दुप्पट करायचं त्रिज्येचं. दुप्पट केल्यानंतर आपल्याला व्यास मिळतो. मग ह्या 2 आणि आर या शब्दांच्या ऐवजी मी डी लिहितो व्यास, आणि हा पाय डी पाय म्हणजेच आपण पाय आधी घेऊ आणि डी नंतर घेऊ. पाय डी आपण थोडं समजून पाठांतर केलं तर आपलं काम सोपं होते. परिघाचे 2 फॉर्म्युले आहेत. दोन्ही फॉर्म्युले आपण कामानुसार यूज करू शकतो. परिघ बरोबर 2 पाय आर आणि परिघ बरोबर पाय डी. ठीक आहे. परिघ आहे 198 सेंटीमीटर. त्याचे त्रिज्या व व्यास अनुक्रमे किती. आता अनुक्रमे म्हणजे जे नाव आधी त्याच्या आधी उत्तर लिहायचं, जे नंतर त्याच्या नंतर लिहायचं. बरं बघू आपण. 2 पाय आर म्हणजे परिघ आणि तो किती दिलेला 198 इज इक्वल टू 198. बरं 2 गुणिले 22/7 गुणिले आर माहित नाही तसंच ठेव. मग आता हे एक समीकरण तयार झालेलं आहे, इक्वेशन. हे इक्वेशन सोडवायचं म्हणजे आपल्याला आर ची किंमत मिळेल. आतून म्हणतात सर एक सोडवायचं तर काही नाही, सोपं आहे. इज इक्वल टू आहे ना, हा पलीकडचा भाग आहे, हा आर फक्त एकटा ठेवायचा डावीकडे, आणि तो एकटा कसा राहील ते आपण करायचं. हा 7 ठिकाणी, हा 7 इकडे खालच्या घरी, आणि तो याच्याशी भागिले मध्ये आहे, निरेश म्हणजे भागिले. मग हा पलीकडे नेल्यावर एकटा, त्याला भागिलेचा गुणिले करायचा, आणि खाली आहे त्याला वर मांडायचं, गुणिले आणि वर. बघा आता हे दोघं 22×44 करून घेऊ, आणि हे दोघं याला गुणिले मध्ये आहेत आणि ते वर आहेत. इकडे न्यायचे भागिले मध्ये करायचे आणि खाली घ्यायचे 22×44. आता हे आपल्याला सोडवायचं. बघा हे सगळं नेलंय म्हणजे ठेवायची गरज नाही. आर ची किंमत आपण काढू. 44 चा पाडा ज्या ठिकाणी 198 बसणार आहे, ठीक आहे, आपण पाडा जरी नाही बसला तरी बेचा पाडा बसेल. 2×4 2×9 18, परत 2×9 18, 11चा पाडा 11×2 22, 11×9 99. बघा 9×7 63 आणि खाली छेद 2, 63/2, बेत्रिक 6, बेसख बेत्रिक 6, बे1 बे, एक उरला म्हणजे 10, 31.5. 31.5 हे आपल्याला आरचं माप मिळालेलं आहे. 31.5 आणि कशामध्ये आहे तर हे सेंटीमीटर मध्ये, म्हणजे त्रिज्या आपल्याला मिळाली 31.5. आर इज इक्वल टू 31.5 सेंटीमीटर. मग त्रिज्येच्या दुप्पट करू, 31.5 दुप्पट त्याला 63, म्हणजे त्रिज्या आहे 31.5 टीएम आणि हे आहे 63 टीएम. आता आधी 31.5 आणि नंतर 63 कोणत्या करायचे बघा. 63 आधी नाही पाहिजे, तिथं 63 आधी आहेत, 2 पर्याय जागेवर गेले. हे 32.5 नाही पाहिजे, 63 बरोबर आहे, 32.5 नाही, तर पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपल्याला कच्चं काम करून त्याचं उत्तर काढायचं. हा शेवटचा प्रश्न बहुतेक या ठिकाणी असेल. ठीक आहे, 2 प्रश्न आहेत. हा प्रश्न आपण पाहू आणि मग आपण थांबू. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 28 मीटर आहे. या वर्तुळाकार बागेची त्रिज्या दिलेली आहे, ती आहे 28 मीटर. बर, त्या बागेभोवती 5 पदरी कुंपण घालायचे, म्हणजे मला परिघ माहित पाहिजे. परिघ बरोबर 2 पाय आर. आता परिघाची किंमत मी काढून घेतो. आर किती आहे 28,
सातचा पाडा 7 चोक 28, 22 दिले 44 किंवा 2 चोक 8 आणि 8 ते 22 करून 8 दिले 16, 176 हे माप आहे मीटर मध्ये, हे पण माप मीटर मध्ये, म्हणजे आपला परिघ एक फेरी आहे 176. त्या भागे होती 5 पदरी. आता 5 पदरी म्हणजे 5 फेऱ्या. एक फेरी 176ची, 5 फेऱ्या करू आपण. 5 तर 30, 5 तर 25, 5 30, 3 38, 5 एक 5, 5 3 8, 880 मीटर इतक्या झाल्या 5 फेऱ्याचं माप. बर, कुंपण घालायचे त्याला खर्च येणार आहे प्रति मीटर, प्रत्येक मीटरला खर्च आहे 50 रुपये. आपल्याला 880 मीटर इतकं माप आहे. मग 880 मीटरला 50 रुपये प्रमाणे खर्च आपण घेऊ. बघा, 2 शून्य एकत्र मांडून घेऊ. 5 का पाडा 5 8 40, 5 8 40 आणि 4 44, 44,000 रुपये. हे नाही, हे नाही, हे नाही. पर्याय क्रमांक 4, 44,000 रुपये इतका खर्च येईल. ठीक आहे. तर आता आपण आज वर्तुळाच्या या उदाहरणांचा सराव घेतला आणि वर्तुळाच्या महत्वाच्या वर्तुळ कंस या गोष्टींबद्दल आपण चर्चा केली. तर आज वर्तुळाचा भूमितीमधला हा एक उपघटक या ठिकाणी आपण संपवत आहोत. ठीक आहे, धन्यवाद. केलं बंद, तू करतोस बंद कर. हा.